हे खेकड्यासारखं कोण चढत आहे वरती? अरे माझे नवरोबा आहेत की. मग मी पण खेकडीनं बनले आणि चढले तिरकी तिरकी. पण का तर आम्ही निघालो आहेत गावाला. रिक्षा बुक केली आणि गेलो स्टेशनला, कारण बसा तिथंच येणार होत्या. माझ्या नवरोबाने चालू केलं का स्टेशनच्या बाजूला मोकळी जागा आहे, त्याच्यात काय काय बांधकाम करू शकतात बाबा. तर मग मला त्याचा आला कटाळा आणि मग मी फराफर गेले आणि ब्रिज क्रॉस केला आणि लगेचच बाया साजिरीबाई आली. साजिरीबाई म्हणजेच आमची बस जी गावाकडे जाते. मग बशीत चढून डायरेक्ट झोपलोच, कारण की आम्ही घरून दाबून खाऊन आलेलो होतो. दाबून खाल्लेलं तरी पण बाबा मग 1 वाजता जेव्हा धाब्यावर गाडी थांबली, आम्हाला चुळबुळत सुटली. मग आम्ही काय केलं, आम्ही आणला मस्तपैकी पाव आणि ऑमलेट बनवून मग खाऊन दणदणीत परत झोपलो. ते डायरेक्ट सकाळीच उठलो. जेव्हा गाडी पोचली बाबा जाग्यावर, तेव्हा आम्ही माकडासारखी जरा तोंड केली आणि आम्ही तिथं उतरल्या तिथंच टमटम नाही म्हणता येणार, कोल्हापुरात आलो आहे म्हटलं का आम्ही वडाप धरली आणि वा 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 बघा नवऱ्याची कळीच खुलली की राव, गावाला आलो आहेस तर. मग काय रस्त्याने गारगार हवा खाऊन मग काय मस्तपैकी कानाचे पडदे फाडत आम्ही पोचलो गावाला. जसं जसं घर येत होतं तसं माझ्या नवऱ्याची कळी एकदम फुलता कळी खुलेना असली झाली होती. मस्तपैकी गावाला पोचलो आणि मग पुढं काय केलं ते आम्ही सांगतोय पुढच्या व्हिडिओमध्ये, नक्की बघा.